वंदना सिसोदे. माझ्याकडे माझ्या शाळेचं नाव मनपा शाळा क्रमांक 8 हिरावाडी. मी आता 3रीच्या वर्गाला शिकवते. त्या SMBT इथून जे आलेले डॉक्टर आहेत यांनी आम्हाला सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी रात्री झोपेपर्यंत काय जेवण करायचं, सकाळी केव्हा उठायचं, रात्री केव्हा झोपायचं याच्याविषयी छान असं मार्गदर्शन केलं. आणि ते मार्गदर्शन आमच्या मुलांना आम्ही आता रोज सांगणार की सकाळी लवकर उठायचं, सकाळी कोणता नाश्ता करायचा, दुपारी काय खायचं, रात्री लवकर 10च्या आत झोपायचं, जेवताना टीव्ही मोबाईल बघायचा नाही, म्हणजे आपलं जीवनसत्वयुक्त पदार्थ खायचे, पालेभाज्या खायच्या, फळं खायचे, कोणत्या रंगाचे फळं खायचे, कोणत्या रंगाच्या भाज्या किती खायच्या, हे त्यांनी खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला केलं. आणि आमच्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन खूप लाभदायक ठरणार आहे. आणि ते त्याप्रमाणे आता आम्ही त्यांना सांगू की आम्ही रोज त्यांना विचारू, आज तू कोणती भाजी खाल्ली, कोणत्या रंगाची भाजी खाल्ली, याच्यामुळे आपल्याला काय जीवनसत्व मिळतं, कोणते फळं खाल्ले, दूध घेतलं का, रात्री 10च्या आतच झोपला का, अशा प्रकारे आम्ही त्यांना रोज विद्यार्थ्यांना विचारणा करू. आणि त्याच्यामुळे त्यांना ते तुमचं हे मार्गदर्शन खूप उपयुक्त ठरणार आहे. आणि आमच्या ह्या प्रशासन अधिकाऱ्यांनी टीव्ही आणि मोबाईल 7 ते 9 बंद असा प्रोग्रामच राबवला होता आमच्याकडे. आणि म्हणून तेव्हापासून आमच्या विद्यार्थ्यांना पण 7 ते 9 टीव्ही बंद आणि त्यावेळेस अभ्यास करायचा ही त्यांना सवय लागलेली होती.